लव्ह जिहाद, लँड जिहाद पाठोपाठ आता कॉर्पोरेट जिहाद सारखा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. लँड जिहादच्या नावाखाली तुमच्या जमिनी गिळंकृत केल्या जात आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारांनी षडयंत्र रचून तुमच्याच आया बहिणींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवण्याचे प्रकार सुरू आहे. ते हाणून पाडण्यासाठी सर्व हिंदू धर्म समाज बांधवांनी एकत्र यावं असं आवाहन नांदेड येथील हिंदुत्ववादी व्याख्यात्या हर्षा ठाकूर यांनी केलं आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू महासंमेलनामध्ये मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, जुन्नर येथील हिंदुत्ववादी वक्ते सुनील काळे, अयोध्या येथील राजश्री महंत एकनाथ महाराज यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. हिंदू महासंमेलनाच्या निमित्त हिवरगाव पावसा फाट्यापासून ते गावापर्यंत वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. ठाकूर म्हणाल्या की जिहादी आता वेगवेगळ्या क्षेत्रात आपले पाय रोवतायत. त्यांचे अनेक व्यवसायात दुकाने आहेत. त्या व्यवसायाच्या माध्यमातून ते आपल्या मुलींना विविध आमिष दाखवून खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींचे अश्लील व्हिडिओ काढून फसवले जात आहेत. त्यामुळे हिंदू समाज बांधवांनी जागृत होऊन या जिहादींच्या विरोधात पेटून उठलं पाहिजे. त्यांच्या दुकानात खरेदी न करता हिंदू धर्मीयांच्या दुकानातच वस्तू खरेदी कराव्यात असा अजब सल्ला देत त्या म्हणाल्या की आतापर्यंत 180च्या वरती हिंदू मुली लव्ह जिहादच्या माध्यमातून फसवल्या गेल्यात. हा लव्ह जिहाद म्हणजे हिंदू धर्माला लागलेली कीड आहे. जिथे तुम्ही जातीयवादामध्ये विखुरले गेलेल्या आहात तिथे तुम्हाला धर्म पाहून काटले जात आहे. नुकत्याच पहलगाम येथील हल्ल्यात जिहादी अतिरेक्यांनी तुमचा हिंदू धर्म विचारून गोळ्या घालून मारलाय. आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे यासाठी अनेक महापुरुषांनी प्राणाचे बलिदान दिलेत. परंतु आता आपण जर हिंदू धर्म एखाद्याला विकला असेल तर त्याची आपल्याला शरम वाटली पाहिजे असंही त्या म्हणाल्या. 180 हिंदू मुली लव्ह जिहादामध्ये फसवल्या. हे लव्ह जिहाद म्हणजे आपल्या धर्माला लागलेली कीड आहे. हे लव्ह जिहाद म्हणजे आपल्या जातीला लागलेली कीड आहे. जिथं तुम्ही जातीवाद मध्ये विखरला गेलेला आहात. जहां तुम जातियों में बटे हो, जहां तुम जातियों में बटे हो, वहां पर हमें धर्म देख कर काट रहे हैं. पहलगाम में जो हुआ है तुम्हारी जाति नहीं, तुम्हारे धर्म देख कर काट रहे हैं. और यहाँ के नालायक सेकुलर हिंदू 2 बोरी चावल में अपना धर्म बेच रहे हैं. हमें शर्म आनी चाहिए. इस देश ने, इस महाराष्ट्र के धरती ने जहाँ शूरवीर धर्मवीर संभाजी ने जन्म लिया, इस धर्मवीर संभाजी महाराज जी ने 40 से 42 दिन तक यातनाएं सहन करके तुम्हाला सरसकट हिंदू म्हणून ठेवलंय. ह्याचा आपल्याला थोडा तरी माज पाहिजे. हिंदूंनो, तुमच्या कपाळावरचं कुंकू आणि तुमच्या गोठ्यातली गाय सुरक्षित राहावं म्हणून हा धर्म टिकावं म्हणून बापानं बलिदान दिलाय. आणि हिंदू वर तोंड करून जातोय, मला 2 किलो तांदूळ द्या, 50,000 रुपये द्या, बिर्याणी खायला द्या, आम्हाला पोरी सापडत नाही लग्नामध्ये म्हणून जायचं आणि एखादा हलकट धर्म स्वीकारायचा. एखाद्या त्या म्हणायचं की मेरा येशू येशू. जे स्वतःला 4 खेळ मारले तो मेला स्वतःला देव म्हणत असेल तर गुरु गोविंद सिंगच्या 4 साहबजादांनी देव देश धर्मासाठी लढले. बंदा सिंह बहादुर हे देव देश धर्मासाठी लढले और हंसते हंसते इन्होंने मृत्यु को स्वीकार किया लेकिन अपना धर्म नहीं बदला. यहाँ पर अपने बहन बेटियों को हम सोशल मीडिया पर विवस्त्र होना सिखा रहे हैं. हमारे बहन विवस्त्र होकर नाच रहे हैं. आज आपल्या हिंदू मुली अर्धनग्न होऊन सोशल मीडियावर नाचतात. आज जर पोरीला म्हणलं, एखाद्या आमच्या भावानं म्हणलं तर ओढणी घे तर त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करते. जिहाद्यांसोबत स्वतःच्या बापाच्या पैशाचं 50 रुपयाचं पेट्रोल त्या अब्दुलच्या गाडीमध्ये टाकून आपली मुलगी सगळे कॅफे फिरत आहे. आपल्याला हिंदू म्हणून आपलं काय कर्तव्य आहे? आपल्या पोरींना नाचणाऱ्या नागिन नाही तर शिवाच्या वाघीण बनवा. आज आपल्या मुलींना व्यासपीठावर नाचवतोय, अर्धनग्न होऊन नाचवतोय, रील स्टार बनवतोय. पण हा छपरीपणा सोडा. जिथं वाटतंय तुम्हाला की तुमच्या पोटात छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराणा प्रताप जन्माला यावे, तिथं तुम्हाला राजमाता जिजामाता बनावे लागेल, तुम्हाला राणी जयवंताबाई बनावे लागेल. तेव्हाच छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप जन्माला येतील. नाहीतर आपल्या मुलींना धर्म, संस्कार आणि संस्कृती शिकवली नाही तर हे बॉलिवूड जिहाद मध्ये जसं हिंदू मुलींना टार्गेट केलं जातंय, मुस्लिम जिहादी बॉलिवूड ऍक्टर आपल्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून तैमूर आणि जहागीर पैदा करत फिरत आहेत. तिथं आपल्या घरच्या मुलींना संस्कार आणि संस्कृती शिकवा. आता काहीतरी म्हणतात सगळ्या मुली फसलेल्या ह्या शिक्षित होत्या. तुम्ही शिक्षण दिलंय, उच्च शिक्षण दिलंय,
पण तुम्ही शिकवलंय का कधी राणी पद्मिनीचा जोहर कधी शिकवलंय का की राजमाता जिजामाता कोण होत्या, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई कोण होत्या? घराघरामध्ये मुलींना संस्कार टिकवा. टिकली तर मुलगी टिकली, ही गोष्ट लक्षात ठेवा. जास्त वेळ घेणार नाही, सगळ्यांनी हातवारी करा. लोक म्हणतात की गांधीच्या चरख्याने आझादी आली. आता मला एक गोष्ट सांगा की गांधीच्या चरख्याने आझादी झाली कशी? आता ते मला शेवगावमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला. मला म्हणतात की ही गांधीजी बद्दल बोलती, गांधीजी बद्दलच बोलती. आता ह्या संग्रहालयामध्ये जे दोऱ्या होत्या, ज्या गांधीजी जेव्हा त्यांच्या शेळ्या बांधत होत्या, त्या शेळ्या त्या सजून, त्या काय म्हणतात, त्या दोऱ्या त्या सजून ठेवल्या. पण राजगुरु भगतसिंग सुखदेव यांना ज्या फाशी दिलेल्या ज्या दोऱ्या होत्या त्या कुठं होत्या? जिथं आपले पोरं आज पुड्या खाऊन, गुटखा खाऊन, गावभर दारू पिऊन जयंती साजरी करतात महाराजांची. पण हिंदूंना एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराजांना जगायचं असतं, महाराजांना जयंतीमध्ये दारू पिऊन नाचायचं नसतं. कारण की सुपारीच्या खंडाचाही व्यसन नव्हतं आपल्या राजाला, आणि त्या जयंतीमध्ये दारू पिऊन नाचतो. लाज पाहिजे आपल्याला. आपण शिवचरित्र वाचलं पाहिजे, आपण आपल्या बापाचा इतिहास वाचला पाहिजे, धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे. घराघरात राजगुरु भगतसिंग सुखदेव जन्माला आले पाहिजे. नक्कीच ह्या भारत मातेचा शृंगार अखंड ठेवायचा असेल तर हे बॉलिवूडचे हे थर्ड क्लास ऍक्टर जे असतात ह्यांची प्रेरणा घेणं सोडा. आपला बाप छत्रपती श्री शिवाजी महाराज. आज तुम्हाला माहिती आहे रणरागिणी बाईक रॅली आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये निघाली. हजारोच्या संख्येने महिला आज रस्त्यावर उतरल्या. किस वजह से? हमारे बहन बेटियों को न्याय दिलाने के लिए. आज आपल्याला वाटतंय अरे किती प्रशासनाला निवेदन द्यायचे, बहिणीला कापलं जातंय, 35 तुकडे केलं जातंय, फ्रीज मध्ये टाकलं जातंय, ब्रिज खाली फेकलं जातंय, सुटकेस मध्ये टाकलं जातंय, आणि आपल्या पोरी म्हणतात मेरावाला तो अब्दुल वैस हेही नाही. अरे ज्या घाणेरड्या मजहब मध्ये आपल्या बहिणी सोबत लग्न करतात ते तुम्हाला लक्ष्मी समान पूजतील का? नाही पूजणार. जिथं रक्षाबंधन हा हिंदूंचा त्योहार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते बहीण म्हणून स्वीकारतील का? हे हलकटपणाचे लक्षण सोडा आणि हिंदू म्हणून जगा. कारण की राजमाता जिजामातांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज घडवले, ह्याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आज हजारो लाखो मंदिरं सुरक्षित ठेवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आपल्याला अभिमान पाहिजे. आज तारा राणी ह्यांचा जन्मोत्सव आहे, आपल्याला ह्याचं पण भान पाहिजे. जिथं आपले गड किल्ले सुरक्षित नाहीये, जिथं आपल्या गड किल्ल्यांवरती हे थडगे माजत आहेत, अल्ला येऊन झोपत आहे, जिथं सिमेंट, इटी आणि चुना लावून हे लँड जिहादच्या नावानं तुमच्या जमिनी गिळत आहेत, हे वक्फ बोर्डच्या नावानं तुमच्या जमिनी गिळत आहेत. आणि तुम्हाला सांगलंय की सर्व धर्म समभाव, पिप्पानी फक्त सर्व धर्म समभावची फक्त हिंदूंना सांगितलेली ही गोष्ट लक्षात ठेवा. शरियावादी कानून ना मुसलमान चालतो, हे पण गोष्ट लक्षात ठेवा. मुसलमान हा एका वेळेस 4 लग्न करू शकतो, आता पण करू शकतो. पण तुम्ही 4 लग्न सोडा, तुम्ही 2 लेकराच्या वर 3रं लेकर पैदा करू शकत नाही. हे माहितीये का तुम्हाला? मुसलमान 4 लग्न करू शकतो. वोटच्या नावानं जिहाद चालू आहे. आता मला सोपी गोष्ट सांगा, ते 4 लग्न करतील, त्या 4 लग्न झाल्यावर त्यांचे पिलावं किती जन्माला येणार? 5 तर येणार ना. सगळ्या घरातून अफजल खान निघतील. तुमच्या घरात चाकू सापडणार आहे का रे? ते कांदा कापायचा चाकूला पण धार नसेल. हे तुमच्या घरात घुसतील, तुमच्या बहिणींची छेड काढतील आणि तुम्ही सर्व धर्म समभाव मानायचा. वोट जिहाद आता म्हणता 80 करोड़ है, 120 करोड़ है, हम हिंदू इतने हैं, हम हिंदू उतने हैं. अरे गजवाए हिंद का सपना देख रहे हैं वो. 2047 मध्ये त्यांचं षडयंत्र चालू आहे की आता या भारत देशाला इस्लामिक राष्ट्र बनवायचं, या भारत मातेला विधवा बनवायचं, हे जिहादी पिलावर स्वप्न पाहत आहे. ह्याच भारत माता के कोख को आकर वफादार रहना है तो तुम्हें जातियों में नहीं बंटना पड़ेगा. ये बात तो याद रखनी चाहिए हिंदुओं, क्यों तो जातिवाद का जहर लगा है हिंदुत्व की लाठी पर, वो
वरना ये मुट्ठी भर जिहादी क्या नाचते तुम 100 करोड़ की छाती पर, तुम 100 करोड़ की छाती पर. इथं आपल्या एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जो कोणी अब्दुल येईल आणि बोलल की मी तुझ्या वर प्रेम करतो, ये हम सर्व धर्म, एक गोष्ट लक्षात ठेवा, वो कलावा पहनकर भी आएगा, हिंदू नाम भी बताएगा, उसके गले में भगवा भी गमछा होगा, उसके माथे पर भी तिलक होगा. हिंदू धर्माच्या मुलींना जिहादींसमोर नाचणाऱ्या नागिन न बनवता छत्रपती शिवबांच्या वाघीण बनवा. आता हा छपरीपणा सोडून द्या आणि आपल्या हिंदू धर्माच्या मुलींना धर्म, संस्कार आणि संस्कृती शिकवा, असा सल्ला ठाकूर यांनी हिंदू समाज बांधवांना दिलाय. हिंदू संमेलन घेण्यामागील भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटक अक्षय थोरात यांनी स्पष्ट केली, तर आभार भाजपचे माजी तालुकाध्यक्ष काशीनाथ पावसे यांनी मानले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शुभम उपाध्याय यांच्या वंदे मातरम गीतानं संमेलनाची सांगता झाली. संगमनेर तालुक्यात प्रथमच हिंदू संमेलन पार पडलं. या हिंदू संमेलनासाठी हिवरगाव पावसा, चंदनापुरी, आनंदवाडी, झोळे, गणेशवाडी, रायतेवाडी, खाणगाव, सावरगाव तळ, शिरापूर, निमगाव टेंभी, देवगाव, जाखुरी, संगमनेर खुर्द या गावांमधील हिंदू समाज बांधवांनी हजेरी लावत हिंदुत्वाची ज्योत पेटवली आहे. येसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.